हॅलो. आज 20 मे आहे. 20 मे म्हणजे आता मे महिन्यात संपायला आला, म्हणजे 10 दिवस राहिले. तरी पण आता खूप गरमी येते. मेच्या अखेरीमध्ये आणि जूनच्या सुरुवातीला तर थोडी गरमी असते आणि पाऊस जुलैपासून सुरू होतो. तर आता इथे आता IPL चालू आहे. आता GT, RCB, अजून हैदराबाद आता टॉपवर आहेत. आता 10 दिवस बाकी आहेत IPL संपायला. काय माहिती कोण टीम जिंकेल. मला आता वाटते GT गुजरात जिंकेल. बाकी तर बघू, RCB पण परत जिंकू शकते. मागच्या वर्षी पण जिंकली आहे, यावर्षी पण जिंकू शकते. खूप जास्त चान्स आहेत RCB जिंकण्याचे. एवढे वर्ष झाले RCB जिंकत नव्हती, आता जिंकले. तर 2025 पण जिंकली आणि आता हा पण जिंकण्याचा चान्स आहे. लकी टीम आहे. बाकी जर माझं म्हटलं तर आता मी वॉशिंग सेंटरवर आहे. आता मे महिना चालू आहे, संपायला आला आहे. काम करतो इथे. ज्याचं दुकान आहे तो तर अजून आला नाही आहे. 25 तारखेला येईल. गावाला गेला आहे. लगभग 1 महिन्यापेक्षा जास्त टाईम होऊन गेला. लग्न आहे शाळेत त्याच्या म्हणून. आपण इथे एकटाच काम करतो. कसं एकटं केलं काम मलाच नाही माहिती, पण एकटं जमते कारण की मी तिथे करायचं ना, त्यामुळे सवय आहे थोडी मला करायची काम. बाकी तर आता बघू आता काय करायचं. विचार करतो तो सेट आहे, तो काम आलात की 1 दिवस सुट्टी घेऊन थोडा अर्नाळा फिरून येतो. इथे विरारच्या इथे जवळ आहे ना, म्हणून. आता दुसरीकडे तर कुठेच जाणार आहे. कोल्हापूरला आता 2 दिवस झाले. माझी बहीण आणि मम्मी गेली आहे स्लीपरमधून. तिकडे जाऊ शकतो. इथे आता तिकीट नाही भेटणार आणि एवढे दिवस कामावर सुट्टी घ्यावं लागेल. पैसे पण कट होते, म्हणजे काही फायदा नाही आहे. बाकी दुसरीकडे तर कुठे जाणारच, रत्नागिरीला जाऊ शकतो. तिकडे आत्या राहते, पण इकडे पण काय एवढं खास नाही आहे. सरळ बस इथे बाजूला फिरून येतो. 1 दिवसात फिरून पण येईन आणि जास्त पैसे पण नाही लागणार. तर इथे वॉशिंग सेंटर काम करतो आहे. माझा विचार आहे की इथे कमीत कमी 2 लाख रुपये जमवून 5-10 वर्ष काम करून चांगला बिझनेस करायचा. 2 लाखाचा एक बिझनेस नाही, म्हणजे असं 20-20 रुपये असं वेगवेगळे करून 10 बिझनेस ट्राय करायचे. त्याच्यामध्ये एक तर चालेलच. तर त्यासाठी इथे काम करून पैसे जमावे लागतील. तिथे बिझनेस कुठलं करायचं ते ठरवायचं आहे. नंतर करायचं आहे, त्याच्यापैकी कुठलं चालेल, कुठलं चालेल ते पण नाही माहिती. 10 बिझनेस ट्राय करावे लागते. खूप टाईम टेकिंग आहे. तर अगर त्या 10पैकी एक तरी बिझनेस चालला ना, तेवढी कमाई होईल ना पूर्ण आयुष्यावर. म्हणजे जेवढं 5-10 वर्ष जेवढे पैसे नाही कमवले तेवढा त्या एक बिझनेसने आरामात कमवून, त्यापेक्षा जास्त कमवून. बस हाच विचार आहे. मेहनत करतो. पैसे तर मी FDमध्ये पण घेऊ शकतो. माझी FD बनवली आहे. तर FDमध्ये जेवढे पैसे तेवढेच आहेत. मग घरामध्ये पैसेच नाही उरणार. पण ते विचार करतो ते पैसे नाही वापरले तरच ठीक आहे, या फिर वापरू. कारण की FDमध्ये पण काय कॅश रिटर्न तर येत नाही आहे. तो विचार करता मीच ट्राय करू ते पैसे. मम्मीला बोलून FDमधून तोडून रिटर्न, तर त्या पैशाचा 10-20 हजार नाही भेटणार. कारण त्याच्यामुळे 1-1 लाख 10-10 हजारचे 10 बिझनेस करावं लागेल. त्याच्यातलं चाललं मग ते पण फायदा होऊ शकतो. बघू आता.
काय करायचं.